अरे वा, काय सुंदर फुलं बनवली आहे तो. काय मस्तच दिसतात. कसं काय आई, इतकं प्रसन्न वाटतंय. तुम्ही पण नेहमी प्रसन्न असता, तुमच्यामुळे आपलं घरही नेहमी आनंदी आणि उत्साही असतं. तुम्हाला कधी निराश व्हायला झालं नाही का हो कधी? आवडतं अगं मला असं छान आनंदी राहायला. आणि आपण आनंदी असलो ना की आपल्या भोवतालचा परिसर, माणसं सगळी आनंदी राहतात. आणि तुला सांगू का, आपलं डेस्टिनी, आपलं प्राक्तन जे काही विधिलिखित आहे हे कधीही चुकत नाही. त्यामुळं प्राप्त परिस्थितीमध्ये जे जे आपल्या आयुष्यात आहे ते ते छान एन्जॉय करत आयुष्य जगणं हे खरं आयुष्य. हे रसिका, गोष्ट सांगू का आज एक? म्हणजे सहज आठवली बरं का मला. आणि तू पण घे ना फुलं करायला. तर एक ना पिंपळाचं झाड असतं छान, आणि त्या पिंपळाच्या झाडावर ना एक घुबड राहत असतं. आणि ते पिंपळाचं झाड ना खूप देखणं असतं, खूप म्हणजे खूप देखणं असतं. अगदी एकसारखी पालवी, एकसारख्या फांद्या अशा छान उभटशा. आणि त्या झाडाला ना खूप अभिमान असतो की मी इतका छान आहे, मी इतका देखणा आहे. पण त्या झाडावर ना एक घुबड राहिलं येतं. आणि त्या घुबडामुळं त्या झाडाला नको नको वाटायला लागतं आयुष्य. कारण घुबड म्हणजे आपण अशुभ समजतो. आणि मग त्या घुबडाचं असं असं मान वेळावणं आणि विचित्र आवाज करणं, चित्रविचित्र, रात्री बेरात्री जागणं. आणि त्यामुळं त्या झाडाला त्याचं ते सगळं अस्तित्व विसरतं आणि केवळ केवळ घुबडाभोवतीच त्याचं लक्ष केंद्रित राहतं. आणि त्याला आयुष्य नको नको वाटायला लागतं. आपल्या पण आयुष्यात रसिका अशी घुबडासारखी माणसं येतात बरं का, की त्यामुळे आपल्याला नको नको वाटतं, इरिटेशन होतं, नकोच वाटतं आयुष्य, की सगळं चांगलं असताना देखील. मग त्या झाडाच्या आयुष्यात देखील ते घुबड आलेलं असतं आणि त्यामुळे त्या झाडाला ते नको वाटत असतं. आणि मग झाड ना रोज देवाला प्रार्थना करत असतं की देवा, मला ना माझ्या आयुष्यातले हे घुबड काढून टाक. आपण सुद्धा बघ ना, आपला बॉस असेल, आपल्या परिसरातली माणसं कोणी असतील आयुष्यातली, ती आपल्याला नको वाटतात. मग आपण देवाला प्रार्थना करतो की हे माणसं नको. तसं ते झाड रोज देवाला प्रार्थना करत असतं की हे घुबड माझ्या आयुष्यातून घालव. आणि मग एक दिवस देव म्हणतो की त्याच्या प्रार्थना, रोजच्या प्रार्थनेला कंटाळून देव त्याला म्हणतो, अरे तुझ्या आयुष्यातलं घुबड ना कधी जाणं शक्य नाही आहे, कारण ते तुझ्या प्रार्थनात लिहिलेलं आहे. त्यामुळं तुला ते तसंच कॅरी करावं लागणार आहे. त्यामुळं तू बघ बाबा कसं जगायचं आहे ते. आणि ते काय मग झाडाला पटत नाही. तो म्हणतो नाही, मला माझ्या आयुष्यात हे घुबड नको आहे. आपल्या आयुष्यात असणाऱ्या समस्या असतील, काय असतील, ते अशा घुबडासारख्या असतात, नको वाटतात. मग तो देवाला म्हणतो की ठीक आहे, तुला माझं ऐकायचंच नाही आहे ना, तुला माझ्या आयुष्यात घुबडच ठेवायचं आहे, तर मग मला हे आयुष्यच नको. बस असं होतं आपल्याला आयुष्यात सुद्धा, की ती समस्या पण नको वाटते आणि आयुष्य पण नको वाटतं. तर देव म्हणतो, अरे नको असं करूस, घुबड काय आजचं आहे उद्या नसेल, तर तू असं स्वतःचं आयुष्य संपू नको. तो म्हणतो नाही नाही, मला सहन होत नाहीये त्या घुबडाचं असं माझ्या आयुष्यात असणं, त्याचं ते रात्री बेरात्री मान वेळावणं, ते अशुभ चित्कार, ते जे मला नकोय, आयुष्यही नकोय, ते घुबडही नकोय मला. तर देव म्हणतो खरंच का? तो म्हणतो हो. म्हणतो नाहीतर म्हणतो मी माझ्या आयुष्याचं काहीतरी बरं वाईट करून घेईल, त्या आयुष्यात तू मला संपवून टाक, त्या घुबडासहित संपवून टाक. देव म्हणतो ठीक आहे, आता तू ऐकतच नाहीस तर काय करायचं. आणि मग देव तथास्तु म्हणतो आणि निघून जातो. आणि मग दुसऱ्याच दिवशी त्या गावकऱ्यांच्या असं लक्षात येतं की ह्या झाडावर घुबड आहे आणि हे घुबड काहीतरी अशुभ ओरडतं, त्यामुळे गावात अशुभ घडतंय, त्यामुळे ह्या झाडाला कापून टाकायचं. आणि मग त्या झाडाला माणसं बोलावून कापून टाकतात. आणि झाडाच्या फांद्या, पानगळ ते सगळं झालेलं असतं, ओंडक्यांच्या स्वरूपात ते झाड इकडं तिकडं पडलेलं असतं. आणि झाडानं निश्वास सोडलेला असतो, देवा धन्य झालो, मला ते आयुष्यही नको होतं, ते घुबडही नको होतं, मी तृप्त आहे, माझं मी समाधानी आहे, मी आता मेलो असलो तरी पण मी छान आहे. आणि झाड निश्वास टाकतं. पण रसिका, आपल्या जर प्रार्थनात जे लिहिलेलं असतं ना ते कधीही टळत नाही. तुम्ही जरी जीव दिला तरी सुद्धा ते टळत नाही. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी ते होणार म्हणजे होणार. आणि मग ते इतके छान सुबक ओंडके पाहून एक फर्निचरवाला मात्र ते ओंडके विकत घेतो. आणि त्या ओंडक्यांचं काय बनवत असेल रसिका? काय? त्या ओंडक्यांच्या तो खुर्च्या बनवतो आणि त्या खुर्च्या संसदेमध्ये नेऊन विकतो. आणि संसदेत कोण बसतात? राजकारणी घुबड. म्हणजे जिवंत असताना सुद्धा त्याच्या आयुष्यातली घुबडं चुकली नाहीत आणि मेल्यानंतर देखील घुबडं चुकली नाहीत. त्यामुळं आहे ते आयुष्य घुबडांसहित असो, छान जगता आलं पाहिजे. आणि तुला सांगू का, आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू ठरवायचा आणि आपल्याभोवती जो परीघ असतो की नाही, त्या परीघात येणारी माणसं ही देवाने ठरवलेली आहेत.
त्यांच्या पापपुण्यानुसार संचितानुसार ती परिघाच्या आत आत बाहेर बाहेर अशी असतात. आणि जसं कधी कधी आपल्याला वाटतं की हा माणूस माझ्या आयुष्यातून निघून गेला, ह्या माणूस माझ्यापासून दुरावला, तसं तू वाईट वाटून घ्यायचं नाहीस. त्याचं संचित संपलेलं असतं बाळा, त्यामुळं ते लांब गेलेले असतात तुझ्यापासून. आणि त्यामुळं असं वाईट वाटून घ्यायचं नाही. संचित जेवढं संचित वाढेल तेवढी तुझ्या जवळ येतील. आणि मग तुला असं वाटेल की आई काही घाणेरडी माणसं सुद्धा माझ्या नशिबात येतो, की त्यांचा मला खूप त्रास होतो, मग त्यांचं काय एवढी पुण्याई म्हणून ते माझ्या आतल्या परिघात येत अगदी. तर मग अशा वेळेस हे लक्षात ठेवायचं की त्यांची पुण्याई फळाला आली आहे म्हणून तुझ्यासारखं छान माणूस ते आतल्या परिघापर्यंत ते आलेले आहेत तुझ्या. त्यांची पुण्याई जास्त आहे म्हणून ते तुझ्या आतल्या परिघापर्यंत आहेत आणि त्यांना सहन करण्याची ताकद तुझ्यात देवाने दिलेली आहे. जसं की अवघड पेपर हुशार विद्यार्थ्याला, तसा तो पेपर तुला सोडवायला आलेला आहे. तुझ्यात तेवढी सहनशक्ती आहे म्हणून ती माणसं तुझ्या आयुष्यात आहेत. त्यामुळं कधीच आयुष्यात घाबरायचं नाही. कशीही माणसं आयुष्यात येऊ दे, ती सहन करण्याची ताकद तुला देवाजीने दिलेली आहे. त्यामुळे निराश व्हायचं नाही, छान या फुलांसारखं आयुष्य जगायचं, छान छान राहायचं. पटलं? येस. दे टाळी.